सियावर रामचंद्र की बोका लागलेत का? हात वर करा सगळे, जरा तुम्हाला चार्ज करतो मग बोलू. सियावर रामचंद्र की, पवन पुत हनुमान की, उमापति महादेव की, गो माता की, भारत माता की वंदे. जरा सगळ्या विरोधकांच्याकडे आवाज जायला पाहिजे म्हणून जरा घोषणा द्या म्हटलं. आज पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान दिलं पाहिजे, यासाठी व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते, ज्यांनी 2 वेळा सलग जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं असे पृथ्वीराज बाबा देशमुख, भारतीय जनता पार्टीच्या विचारानं प्रभावित झालेले आणि ज्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली असे माननीय शरद लाल भाऊ, कर्ण दानशूर आहे हे आपण ऐकलं होतं, वाचलं आहे, परंतु सर्जेरावांना जास्तच दानशूर आहेत असं सातत्यानं आपल्या सर्वांच्या निदर्शनास येत आहे. असे माननीय सर्जेरावांना त्यांच्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या सोनालीताई नलावडे, माननीय सागर नलावडे, माननीय संजय येसुगडे, आमच्या रणरागिनी महिला मोर्चाच्या राज्याच्या पदाधिकारी माननीय स्वातीताई शिंदे, माननीय रामानंद पाटील, अध्यक्ष माननीय पैलवान मिलिंद पाटील दयारीकर, भाजपाचे उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, माननीय रोहित पाटील, माननीय बोधिसत्व माने, सागर सुतार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि ज्यांच्या पाठिंब्यावरती काँग्रेसची सत्ता जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष 3 तारखेला हा खुर्चीमध्ये बसणार आहे, असे तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सहकारी मित्र. विजयाच्या फटाकड्या आताच वाजवायला आलाय काय? बाबा, मी सर्वांची भाषणं ऐकत होतो, मला वाटलं दुष्काळी तालुक्यातच ह्या गाड्यांनी काही दिलं नाही. म्हणजे अनेक वर्ष ही लोक सत्तेमध्ये होती. 99 ते 2014 सरकारमध्ये पलूस कडेगाव, बाजूचा आत्ताचा ईश्वरपूर, पूर्वीचा इस्लामपूर, इकडचा तासगाव 15 वर्ष सलग सत्तेत राहिली आणि अत्यंत महत्वाची खाती यांच्याकडे, अत्यंत महत्वाची खाती, म्हणजे राज्य यांनी चालवलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी महत्वाची खाती ज्या लोकांच्या ताब्यात होती, त्या पलूसमध्ये गटार झालं नाही, त्या पलूसमध्ये रस्ता नाही, त्या पलूसमध्ये 5 किलोमीटर वरती कृष्णा नदी वाहते आणि महिन्यानंतर पाणी येत आहे असं मी ऐकलं. मी खरं डोक्याला हात लावतो, अरे बाबानो, मग तुम्ही नेमकं केलं काय? काय नेमकं केलं? दुष्काळी तालुक्याला तर तुम्ही काय दिलंच नाही, पण ज्या नदीकाठचा भाग आहे तिथल्या उमेदवारांच्या पासून सगळ्या नेत्यांची भाषणं मी ऐकतोय की पलूस मध्ये विकास करायचा आहे. अरे मग तुम्ही केलं काय? कुठे गेले ते पैसे? जिल्हा नियोजनचा निधी गेला कुठं? का कॉन्ट्रॅक्टरच्या घरात गेला? नुसतं कॉन्ट्रॅक्टरचं कल्याण केलेलं आहे दिसतंय. इथल्या जनतेचा विकास करण्यामध्ये हे अपयशी ठरलेले आहेत लोक. अरे ज्यांच्याकडे 15 वर्ष मंत्रीपद होती तेव्हा यांना या शहराचा विकास करता आला नाही, आज तर त्यांच्याकडे काहीच नाही, मग ते तुमचा विकास करणार कसा?
विकास नाहीत करू शकत. साधा आमदार विकास करू शकत नाही. कारण विकास तुमच्याकडे निधी यायला एक तर तुमचं सरकार पाहिजे, तुमचा मुख्यमंत्री पाहिजे, तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री पाहिजे. नगर परिषदेला निधी दोन्ही मार्गाने येऊ शकतो. एक वैशिष्ट्यपूर्ण योजना नगरोत्थान मधून, नसेल तर जिल्हा नियोजन मधून. तिकडे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत भारतीय जनता पार्टी, इकडे पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत भारतीय जनता पार्टी. आणि मग विकास तुमची त्या विरोध लोकांना तुम्ही मतं देऊन कशाला वाया घालवताय? बिहार मधला निकाल तुम्ही बघितला का? ऐकलं का नाही? बिहार मध्ये काय झालंय? जो पॅनेल तुमच्या समोर लागलाय काँग्रेसचा, त्यांचे एकूण 4 आमदार निवडून आलेत. किती? 4. रिक्षामध्ये पुढं एक जण मागं 3 जण सीटवर. एवढेच. काय करणार सांगा ना ही लोक? अरे काँग्रेसला मतदान करणं म्हणजे 12 वर्षाच्या बिन पाण्याच्या विहिरीत स्वतःहून उडी मारणं आणि हातपाय मोडून घेणं असा प्रकार आहे. कशाला त्या लोकांच्या नादाला लागतंय? काही उपयोग नाही, ते काही करू शकत नाहीत. अरे या शहरामध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी तुम्ही का ठामपणे उभं राहावं? 2014ला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक विकास पुरुष, एक लोह पुरुष, राष्ट्राचं हित बघणारा, राष्ट्र प्रथम म्हणणारा, राष्ट्रासाठी वाटेल ते करायची तयारी असणारा पंतप्रधान या देशाला लाभलाय. मित्रांनो, 2014 पासून 2025 पर्यंत एक पण सुट्टी न घेतलेला पंतप्रधान तुम्हाला भेटलाय. सगळे त्यांचे पेजेस चेक करा. 2014 पासून ते कुठं फिरायला गेले नाहीत, ते कुठं सुट्टी घेतली नाहीत. आजारपण आहे म्हणून 2-4 दिवस कुठं ते कार्यक्रमात नाहीत असं दिसलं नाही. मित्रांनो, पूर्ण वेळ देशासाठी काम करणारा पंतप्रधान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाला आहे. राज्यामध्ये 2014ला देवेंद्र फडणवीस नावाचा एक निष्कलंक, चारित्र्य संपन्न, धुतल्या तांदळासारखा आणि महाराष्ट्रासाठी विजन असणारा नेता मुख्यमंत्री म्हणून लाभलाय. आणि याचा फायदा जर घ्यायचा असेल तर पलूस मधल्या जनतेनी 2 तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन दाबावं आणि आमच्या सोनाली ताईंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नगरसेवक म्हणून या नगर परिषदेमध्ये बसवावं. मित्रांनो, बाबा काय म्हणले की विकास आराखडा तयार केलाय आणि तो विकास आराखडा अन्याय करणार आहे. अरे मग तो विकास आराखडा आहे की भकास आराखडा आहे? गोरगरिबांच्या घरावरती गाढवाचे नांगर फिरवता का तुम्ही? सत्ता तुमच्या ताब्यात आली म्हणून तुम्ही काही करता का? तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून द्या. ज्या 17 नगरसेवकांनी या पलूस शहरातल्या गरीब लोकांच्या किंवा विरोध पार्टीचा आहे म्हणून त्याच्या जागेवरती आरक्षण टाकलंय, पहिल्यांदा त्या 17 जणांच्या प्लॉट वरती आरक्षण टाकून द्यायची व्यवस्था गोपीचंद पळकर करून देईल. बरोबर ना? 21 होते ना मागच्या टाइमला? नाही, आता गडी आपले येणार आहेत ना. मागच्या 17 जणांच्या जर अरे सत्ता मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणत होते? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील. किती काळजी आहे बघा. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर तुमचे हात कलम करून टाकेल. तुम्ही अख्खं रानं सगळी आरक्षित करताय, मग तुमचं काय कलम केलं पाहिजे? महाराज असते तर काय केलं असतं तुमचं? अरे सत्ता तुमच्याकडे येते जाते, सत्ता आल्याच्या नंतर असं अकसबुद्धीनं वागायचं नसतं. ठीक आहे, 7% आमच्यावर टाका ना, आमची सत्ता नाही म्हणून 40% तर तुमच्या गड्यावरती टाकायला पाहिजे ना. तर म्हणायचं तुम्ही विकास आराखड्यात करायला लागलाय. एका गावाची बोंब नाही. आटपाडीत पण असंच घडलंय. आटपाडीत तर 46च्या 46 आरक्षण
विरोध पार्टीची, ते म्हणजे कोणाची? भाजपची. अरे आमचा नेता मुख्यमंत्री असताना तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या प्लॉटवरती आरक्षण टाकता, आम्ही कसं काय गप्प बसू? आम्ही गप्प बसणार नाही. आणि म्हणून हा विकास आराखडा 100% बदलला जाईल. जो वायनरी साठीचा प्लॉट 150 एकराचा आहे, जो वायनरी झोन होता, वायनरी पार्क होता, परत बदलून तो फूड पार्क केला आणि आता तो सर्वसाधारण MIDC मधल्या उद्योजकांना उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं आणि उदय सामंत साहेबांच्याकडं मी आणि पृथ्वीराज बाबा 2 तारखेनंतर, म्हणजे आता 8 तारखेला समजा, 2 तारखेनंतर तुम्ही आता जिंकल्यानंतर 2-4 दिवस तुमचे इकडं जातील, तर 8 तारखेला अधिवेशन नागपूरला सुरू होत आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, शरद भाऊ, पृथ्वीराज बाबा आणि मी तिघं जण आम्ही उदय सामंत साहेबांच्याकडे जातो, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जातो आणि हे जे वायनरी पार्क जे आहे ते सर्वसाधारण MIDCतल्या उद्योजकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या अधिवेशनाच्या काळामध्ये पाठपुरावा करतो आणि निर्णय घेण्यासाठी विनंती करतो. आणि बाबांनी मग ती कोरियन, बाबा फार हुशार माणूस आहे. बघा, ही लाईट लावली तर कुठं तर वायर जोडलेली आहे, तिकडं पिन जोडल्या तर लाईट लागत्या. बाबा बिन सॉकेटची लाईट लावतोय कुठं पण, डायरेक्ट उजेडच दिसणार तुम्हाला. कुठं तार घातली, कुठं जुळवली, काय केलं, निगेटिव्ह कुठं आहे, पॉझिटिव्ह काय लागत नाही बाबाला. बाबा असा माणूस आहे. त्यामुळं बाबाच्या वाटेला कुणी जाऊ नये. बाबाने आता काय सांगितलं की आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, आम्ही जर गोड बोली कापड काढून देतो, कापड काढून घेतो म्हणतोय बाबा, आणि घेतोय बरं का. बाबा माणूस एकदम हुशार आहे. आता पाहुणा त्याने एकदम जबरदस्त केलाय, त्यामुळे आता बाबा नादाला कुणी लागतच नाही. युवायच असा भेटलाय बाबाला, कुठल्या आमदाराला फंड मिळाला नाही, बाबालाच फंड मिळाला सार्वजनिक बांधकाम खात्याचा. बरोबर ना बाबा? किती? 22 कोटी. 22 कोटी. त्यामुळं पलूसला किती निधी येणार विचार करा तुम्ही. हे नलावडे फॅमिली आहे ना, त्याला वैयक्तिक काही स्वार्थ नाही. आम्ही मुलाखतीला आलतो तेव्हा त्यांच्याविषयी माहिती झाली आणि मागं पृथ्वीराज बाबांनी एक कार्यक्रम ठेवला होता, मला त्या कार्यक्रमाला येता आलं नाही. चंद्रकांत दादा त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्या एका कार्यक्रमामुळं भारतीय जनता पार्टीचं पॅनेल पलूस मध्ये लागलंय, त्या कार्यक्रमामुळं. नाहीतर पलूसला भारतीय जनता पार्टीचं पॅनेल लागत नव्हतं. त्या दिवशीच्या कार्यक्रमाने चंद्रकांत दादा इतके प्रभावित झाले, नाही म्हणले तिथं भाजपचंच पॅनेल लावायचं आणि ते 100% निवडून येणार. आणि दादांची खूप साथ आहे पलूसकरांना, बाबांना खूप साथ आहे आणि इथं चांगल्या पद्धतीचा निधी येऊ शकतो, चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. शरद भाऊनी सांगितलं पाहुणा आल्यानंतर न्यायचं कुठं, आणि मी जत मध्ये म्हणतोय अरे पाहुणा आल्यावरती जायचं कुठं, यल्लामाच्या देवीच्या दर्शनाला, नाहीतर अंबा मातेला. पल्सर पण तीच बोंब आहे. मला वाटलं इथं काहीतरी असेल, इथं पण काय नाही. अरे भाई इथं पण काय नाही, तिथं पण काय नाही. मग काय घड्यानी केलं काय? पत्रकार मित्रांनो एकदा लिहा, खरं खरं लिहा. आम्ही काय टीका म्हणून बोलत नाही ना, टीका म्हणून बोलत नाही आम्ही. आज मी गोपीचंद पडळकर भारतीय जनता पार्टीमुळं आणि जत मधल्या मायबाप जनतेमुळं आमदार झालोय. मी एका वर्षामध्ये आमच्या तालुक्यामध्ये प्राणी संग्रहालय मंजूर करून आणलंय. 2-3 महिन्यात त्याचं काम चालू होईल, 150 कोटी रुपयाचं. अरे मी साधा आमदार आहे, आमच्याकडे सत्ता नाही. अरे आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय ना. ह्याने केलं काय? नुसत्या मजा मारल्या काय? या सत्तेच्या पुढे 2-4 गाड्या वांग वांग वांग, मागे 2-4 गाड्या. उद्योग एखादा मोठा आला जिल्ह्यामध्ये, एखादी मोठी अशी कंपनी आहे की 5-10 हजार लोक एका कंपनीत काम करतात, का नाही जमलं यांना? एका विषयी मी बोलत नाही, कोणाविषयी, का नाही जमलं यांना? एखादी 5,000 लोक एका कंपनीमध्ये कामाला लागतायत आणि त्यांना 50,000, 60,000, 70,000 रुपयाच्या वर पगार आहे. कंपन्यामध्ये काम 10,000, 15,000, 20,000. काय करायचं लोकांनी सांगा ना. म्हणून आता बाबा बोले कोरियन कंपनी येते 700 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंटची. बाबा इथं जर तुमच्याकडे जागा नसेल तर जतला पाठवा, माझ्याकडे 2,000 एकर जागा आहे. म्हणजे ऑफर देतोय, आधी तुमच्याकडे जमलं तर इथं करा, नाहीतर मी तुमचं घेऊन जात नाही. म्हणजे उगाच कंपनी माघारी जाऊ नये आपल्या जिल्ह्यातून. म्हणून माझं सांगणं आहे की माझ्याकडे 2,000 एकर MIDC मध्ये जमीन आहे. पलूसकरांनो, माझी तुम्हाला विनंती अशी आहे, इथं मार्केट खूप आहे.
जागेचे दर पण इथं खूप आहेत, पण या शहराचा विकास आराखडा हा योग्य पद्धतीनं झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, कुणावर अन्याय नको. या शहराचं भलं कशाचं आहे, कशा पद्धतीचा विकास आराखडा जर करायचा असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत या, दुसरा कुठला विचार करू नका. सगळे पाईपलाईन मध्ये लोक भाजपकडे सगळे येणार आहेत, कशाला तुम्ही या भानगडीत पडताय. सगळे लोक भाजप 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 करतेत, तुम्हीच पहिलं भाजप करा ना. पृथ्वीराज बाबाला जरा सन्मान मिळू द्या, नगराध्यक्ष घेऊन जरा नागपूरला जाता यावं, अशा पद्धतीचं काम तुम्ही करा. 2 तारखेला 3 तारखेला गुलाल घ्या आणि नागपूरला नगराध्यक्ष आणि नगरसेवकासह माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला पण जाऊया आणि येताना कामं घेऊन येऊया ना, येताना कामं घेऊन येऊया. ही भुयारी गटार योजना बिजना, अरे डाव्या हाताचा मळ आहे भुयारी गटार योजना. पाणी पुरवठ्याची योजना आणली म्हणजे पंक्चर झाली 12 ठिकाणी आताच. काय राव, हे 40 वर्षाचं प्लॅन असतंय. ह्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत का नाही, त्या आताची लोकसंख्या किती आहे, 40 वर्षानंतरची लोकसंख्या किती आहे, आता तुम्हाला पाणी किती माणसी लागतंय, जनावराला किती लागतंय, धुण्या भांड्याला किती लागतंय, वापराला किती लागतंय, ह्याचा हिशोब करून ती योजना केलेली असते. आता जर ती 12 ठिकाणी फुटली अजून टेस्टिंग मध्ये, तर ती पुढे पाईपलाईन कशी चालेल सांगा ना. आणि तुम्हाला पुढे पैसे मिळणार आहेत 25-30 वर्ष पाणी पुरवठ्याच्या योजनेला. हे गंभीर बाबी आहेत. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत का नाही, कोण आहे आता मला माहित नाही, पण त्याला झोडला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे अशा विषयावरती. ही गंभीर बाब आहे. हे जनतेचा पैसा आहे, हा कुणाच्या बापाचा पैसा नाही, ना कुठल्या आमदाराच्या, ना खासदाराच्या, ना मंत्र्याच्या. हा पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे. आणि तुमच्या पैशाचा गैरवापर जर कुणी करत असेल तर त्यावरती आपलं सुद्धा लक्ष असलं पाहिजे. जनतेचा रस्ता चाललाय, सिमेंट त्यात मिसळत नाही, आपण उद्या बघतोय जातोय. अरे आपलं काम आहे ना, थांबवा ना काम जागेवर, बोला त्या अधिकाऱ्याला. रस्ता एकदा होतोय 10-20 वर्षात ना, काय ठिकाणी अजून डांबर पडला नाही, आणि तो रस्ता एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचं काम करतोय. जनता म्हणून आपली जबाबदारी आहे ते काम कशा पद्धतीने केलं जात आहे. आज अनेक पोरं व्यासपीठावरती वेल एज्युकेटेड आहेत, इंजिनियर मुलं आहेत. 1-2 इंजिनियर ठेवा. नलावडे साहेबांना माझी विनंती आहे, एक पगारवरती माणूस ठेवा आणि त्याला ते एस्टिमेट दाखवा, त्या एस्टिमेट प्रमाणेच काम करून घ्यायचं त्यानं. बघा काही सुद्धा होत नाही. आज ईश्वरपूर टू सांगली रस्ता 47% बिलोनं त्या कॉन्ट्रॅक्टरनं केला. 47% बिलोनं. ते कोणामुळे घडलं? नरेंद्र मोदी साहेब, नितीन गडकरी साहेब, देवाभाऊंच्या मुळे. त्यांना जमलं नाही. 15 वर्ष आमदार मंत्री नाही, आमदार जास्त वेळ आहे. आता मी बोलायला नको, नाही तर रान इकडे जवळ ईश्वरपूर असल्यामुळे मी बोलतोय. जमलं नाही त्यांना रस्ता करायचं. उद्घाटनाला होते, आम्ही पण होतो, मी विधान परिषदेचा आमदार होतो, बाबा तुम्ही पण होता. तुम्ही आमदार असू द्या अगर नसू द्या, निमंत्रण तुम्हाला असतंच. जरी नाही दिलं तर बाबा खाल्लं घुसून सगळ्यात पुढंच असते, कुठं पण बघा. त्यामुळं बाबाची साथ सोडू नका, कुठं पण जावा, बाबा तिथं फोटोत असणार, बाबा पुढं असणार, बाबा काम करून घेणार. कधी रिमार्क करून घेतील पत्ता पण लागणार नाही. म्हणून बाबाचा चांगला वापर करून घ्या. नगराध्यक्ष आणि सगळ्या उमेदवारांना सांगतोय, बाबांच्याकडं ते गुण आहेत. बाबाला जरा उलट वागलं घोटाळा 100% करतं, एवढं लक्षात ठेवा. बाबाची खोड काढू नका, कुठल्याही भानगडीत पडू नका. आणि बाबांनी जिल्ह्यामध्ये भाजपाचा अध्यक्ष म्हणून जे काम केलं, जिल्हा परिषद जी निवडून आणली त्यामध्ये बाबांचा चांगला वाटा आहे. कारण बाबा कुणाची भांडणं लागू देत नाही. जर लागली महिनाभर 2 महिने गप बसतंय, पण 3 महिन्यानं जुळवतं 100%. जेव्हा गरज आहे तेव्हा बरोबर त्यांना जुळवते. माझं परवा एक जणांवर जुळवलं होतं, पण ते थोडक्यात गेलं. नाही खरंच आहे, तो त्यांच्याकडे गुण आहे. जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये कुणाची भांडणं लागली, बाबाला सांगा, बाबा लगेच मिटवून टाकतंय. मला काय सांगायचे त्यांना माहित आहे, पुढच्याला काय सांगायचंय त्यांना माहित आहे. देवाभाऊनी सांगू अगर न सांगू, बाबा बरोबर सांगणार, भांडण मिटणार. त्यामुळे या गावामध्ये भांडणं होणार नाहीत. बाबांच्या नेतृत्वात काम करा. मी त्यांच्या बरोबर ठामपणे उभा आहे. बाबांना पुढच्या लोकसभेला त्यांची इच्छा आहे, मागच्या लोकसभेला त्यांचं जुळलं नाही, पण त्यांची सुप्त इच्छा आहे. पुढच्या लोकसभेला ते इच्छुक आहेत. पण असं पेपरला येतं की 2 लोकसभा होणार आहेत. तुम्ही कुठल्या लोकसभेत जाणार आहे, मी कुठल्यात जाणार आहे आता माहित नाही. पण जिथं कुठं असेल तिथं आपण सगळेजण बरोबर जाऊ, ताकदीनं जाऊ. नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी आणि भाजपासाठी जे काय करावं लागेल ते आपण करायचं, त्यामध्ये मागं पडायचं नाही. भारतीय जनता पार्टी प्रथम,
पक्ष सोडून दुसरा विषय काही घ्यायचा नाही, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये जे डेव्हलपमेंट झालंय ते भारतीय जनता पार्टीमुळे झालंय. दुसरा कुठलाही पर्याय नाही. दुसऱ्याने काही केलंच नाही हो. बोंबाबोंब सगळी झाली, योजनांची बोंबाबोंब झाली, रस्त्यांची बोंबाबोंब झाली. हे रस्ते कधी झालेत? आता हे रस्ते नरेंद्र मोदी साहेब झाल्याच्या नंतर हे रस्ते झाले. अगोदर कुठे रस्ते होते? इथून कराडला जायला किती वेळ लागत होता? इथून मुंबईला जायला किती वेळ लागत होता? मुंबईतनं पुण्यातला, मुंबई टू पुणे जो एक्सप्रेस वे आहे तो 95 ते 99च्या काळात झाला, तेव्हा बाबा आमदार होते. आज लाखो लोक त्या रस्त्यावर जातात, हायवेवरनं. एखादं काम पवारांनी सांगावं, त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात झालंय, रोज लाखो लोकांना फायदा होतोय. जेव्हा भाऊ मुख्यमंत्री झाले, नागपूर टू मुंबई समृद्धी महामार्ग झाला. 18 तास वेळ लागत होता, 8 तासात आपण पोहोचतोय. आता त्यांनी दुसरा मार्ग घोषित केलाय, शक्तीपीठ मार्ग, नागपूर टू रत्नागिरी आणि इकडून गोवा टू मुंबई. त्रिकोण तयार करायला लागलेत महाराष्ट्रामध्ये रस्त्याचा. हा विकासाचा त्रिकोण आहे, विकासाचा. गावगाड्यामध्ये जेव्हा एक्सप्रेस हायवे होतात तेव्हा तिथल्या जमिनीला मार्केट येत आहे. मी आज जतला 2000 एकरामध्ये MIDC मंजूर करून आणली आहे, पण उद्योजक यायला तयार नाही. का? जाहिरात दिली, पास्तूर जाहिरात दिली, 3च फक्त उद्योजकांनी तिथं अर्ज केला, ते पण लोकलचे होते. मग मी विचार केला, मोठे उद्योजक का नाही आले? ते म्हणतायत की इथून JNPT जायला 7 तास लागतायत, लांब आहे, आणि त्यामुळे उद्योजक मोठे येत नाहीत. हे जोपर्यंत त्रिकोण होत नाहीत विकासाचे, आणि ही काँग्रेसवाले विरोध करतात, महामार्ग करू नका, महामार्ग करू नका. अरे मग कसं होणार? रस्ता झाला नाही तर विकास होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. काँग्रेसवाले म्हणजे, मी जास्त बोलत नाही, पण ते उपयोगाचं नाही गाणं. लोकांचं हित अजिबात नाही, या लोकांच्याकडे विजन नाही, दूरदृष्टी नाही, कशा पद्धतीनं काम करावं ह्यांना कळत नाही. आज काँग्रेसवाल्यांनी इथं पॅनल लावलाय. मी जत नगर परिषदेमध्ये वर्षभर बाबा काम करतोय. सगळ्यात मोठी अडचण आता जत मध्ये आहे, सरकारी जागा शिल्लक नाही. अडचण आहे मोठी. एखादा प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर जागा नाही. आता हे जर लाईटच नाही तुमचे इथं, मेन पेठ इथं अंधार आहे, आता ही उजेड दिसतोय म्हणून, मेन पेठ तुमच्या शहराची. मग आता गाव बाजूच्या परिसरात काय परिस्थिती असेल? जर मुख्य पेठेतच ही परिस्थिती असेल, ती लाईट लागल्यापाहिजे, ती जुना आपला डिम बल्ब लागत होता तसं ते झालंय. तिथलं जेवढं डांबाखालचं तेवढं दिसतंय. मी नगर परिषद जतचा अभ्यास केला. बाबा 18 लाख रुपये महिन्याला बिल येतंय MSCBचं. किती? 18 लाख रुपये. अरे म्हणलं नगर परिषदेकडे इन्कम नाही, मग काय करावं? 18 लाख रुपये तर वाचले पाहिजेत. आणि म्हणून मी देवाभावना विनंती केली की माझ्या जत शहरामधलं जेवढी लाईट आहे सार्वजनिक वापरासाठी ती सोलारवरती करा. आणि सरकारनं मला 5.5 कोटी रुपये दिले. 4 महिन्यानंतर जत मधल्या त्या लाईटला बिलच येणार नाही, कारण आम्ही सोलारवरती सगळी लाईट कन्वर्ट करतोय. अरे मग जर जतला सोलारवरती केला, आता पलूसला तुम्ही करायचं म्हणलं, तुमच्याकडे जागा आहे का? 5 एकर 5 एकर जागा आहे? 5 एकर जागा घेऊ शकते का नगर परिषद? 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 5 कोटी रुपये दर असेल इथं. मग काँग्रेसवाल्यांना मला सवाल करायचा आहे, विकास करायचं राहू द्या, सरकारी जागा जेवढ्या तुम्ही घेतलेल्या आहेत कृपया तेवढ्या जागा तरी परत द्या, म्हणजे इथं काहीतरी या नगर परिषदेला काहीतरी करता येईल. नाही, मी टीका म्हणून नाही बोलत, सरकारी जागा आहेत हो या. आता आम्हाला तिथं वॉटर पार्क करायचा आहे, 25 एकर जमीन पाहिजे. जतला 25 एकर जमीन नाही. मी विचार असा करतोय, जर स्वस्तात जमीन मिळाली मी स्वतः खरेदी करणार आणि मी नगर परिषदेला दान करणार. तिथं मला मिळू शकते कमी दरात, इकडं तुम्ही नाही घेऊ शकत. नलवडे बापू अण्णा घेऊ शकले तर त्यांचा मला अंदाज नाही. त्यांच्याकडे काय मोठं म्हणजे कंपनी त्यांची मोठी आहे. नाही, मी चेष्टा म्हणून बोलत नाही. पत्रकार मित्रांनो, नगर परिषदेचा जोपर्यंत इन्कम सोर्स वाढत नाही तोपर्यंत गरिबांना पण न्याय देऊ शकत नाही. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये बाबांनी सांगितलं लोक राहतायत. एका बाजूला 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 बाय 10ची पत्र्याची खोली आहे. त्या पत्र्याच्या खोलीला खिडकी नाही, त्या पत्र्याच्या खोलीला दरवाजा नाही, पत्र्याच दार केलंय आणि तारानं बांधलंय. आजोबा तिथं मेला, पंजोबा तिथं मेला, बाप तिथं मेला. आता पोर आहेत, त्यांची पोर आहेत, त्यांची नातवंड आहेत. 10 बाय 10च्या खोलीतून ती बाहेर येऊ शकले नाहीत. अरे त्या 10 बाय 10च्या खोलीतल्या जर पोरांना चांगल्या पद्धतीची घरकुलं द्यायची असतील तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत या. श्रीमंत लोकांना पलूस शहरातल्या मला आव्हान करायचं आहे, अरे तुम्ही निर्णय यासाठी घ्या, तुम्ही तर वेल सेटल आहात,
तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे बंगला आहे, तुमच्याकडे महिन्याला इन्कम सोर्स आहे, तर तुम्ही सगळ्या लोकांनी लीड घेतलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला यासाठी निवडून दिलं पाहिजे कारण जी गरीब लोक राहत आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीतरी योजना आणू शकते, त्यांना मदत करू शकते. त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या. वैयक्तिक कुणी बघू नका, माझं काय झालं, माझं चांगलं आहे, माझे इकडे संबंध आहेत, माझे तिकडे संबंध आहेत. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संबंधावरती जास्त अवलंबून असतात. पार्टीवरती लोक मतदान कमी करतात. पण मला विनंती तुम्हाला अशी करायची आहे, तुम्ही पार्टीवरती मतदान करा, वैयक्तिक संबंधावरती मतदान करू नका. मैताला आलता, लग्नाला आलता, बारशाला आलता, इकडं जेवायला आलता, तिकडं वालूक होता तिथं आलता, हे महत्वाचं नाही आहे. खाली येऊन बसला, चहा पेला, लोय साधं वागतोय राव, त्याचा उपयोग राजकारणामध्ये होत नाही. पुढाऱ्यांचं हे काम नाही, पण दुर्दैवानं हे काम केल्याशिवाय आमदार होत नाही. म्हणून लोक इकडं मैताला आणि लग्नाला येतात. परंतु पुढाऱ्यांचं काम काय? पॉलिसी करणं. पुढाऱ्यांचं काम काय? कायदा तयार करणं. पुढाऱ्यांचं काम काय? कायदा केलेला त्याची अंमलबजावणी झाली का नाही झाली हे बघणं. पण त्याला वेळच मिळत नाही ना, कसा वेळ मिळणार? आणि म्हणून या रिलेशन वरती तुम्ही मतदान करू नका. या शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी तुम्हाला मदत करू शकतं. त्यासाठी तुम्ही भाजपाच्या सोबत या, त्यासाठी तुम्ही पृथ्वीराज बाबांच्या सोबत या, त्यासाठी तुम्ही शरद भाऊ लाड यांच्या सोबत या, त्यासाठी तुम्ही सर्जेराव अण्णा यांचं कुटुंब ज्या पद्धतीनं काम करताय त्यासाठी तुम्ही सोबत या. इथे एक तरुण आहे सागर सुतार, त्यांच्याविषयी मी बघितलं सगळं. अरे एक अल्पसंख्याक पोरगा, सुतार समाजातला पोरगा, मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. कारण राजकारणामध्ये तिकीट देताना पण बघितलं जातं, भावकी आहे का, जात कुठली आहे, त्याच्याकडे पैसे आहेत का. आणि एक पोरगा लढतोय पलूस शहरासाठी, प्रत्येक गोष्टीचं आंदोलन करतोय. मी बघितलं त्यांनी किती आंदोलन केलेले आहेत. अशा पोराच्या पाठीमागा तुम्ही ताकदीनं उभा राहायला पाहिजे. अशा पोराला तुम्ही निवडून आणलं पाहिजे की ज्यांच्यामध्ये हिंमत आहे. विरोध करायचं एवढं सोपं काम नसतं, त्याला दम असावा लागतो. विरोध करायचं येड्या गाबाळ्याचं काम नसतं. अशी पोरं, त्यांच्या बरोबर दुसरे सागर पाटील आणि दोघं, अरे ज्या ताकदीनं लढतायत या शहरामध्ये. आपली जबाबदारी आहे लोकांची इथल्या. अरे हे पहिलं आहे ते सोडून द्या ना, जुनं फेकून द्या बाजूला. या प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करा आणि जे व्यवस्था नवीन लोकांना जागृत करते आहे, तुमच्यासाठी लढते आहे, तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरते आहे, तुमच्यासाठी आंदोलन करते आहे, अशा तरण्या बाण पोरांना नगर परिषदेमध्ये पाठवा ना, ज्यांना अभ्यास आहे. अरे तिकडे कुठं कुठं त्यांनी पत्र लिहिलेत, मी बघितलं यामध्ये. फार दिल्लीपर्यंत पत्र पाठवतात पोरं, दिल्लीपर्यंत सगळी माहिती मागवतेत, पत्र पाठवतेत. या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी छापलंय. अरे असे तरुण चेहरे जर आपल्या निवडणुकीमध्ये उभा असतील तर आपण पूर्ण शक्तीनिशी या लोकांच्या सोबत जाण्याची आवश्यकता आहे. एक विषय झाला, आमच्या जतची लोक इथं राहायला आहेत 9 नंबर वार्डामध्ये, आणि त्यांना कोणीतरी दाब दिला सकाळी जाऊन की गोपीचंद पळकरच्या सभेला जायचं नाही, आणि त्यांनी बाईट दिली आमच्या सोनाली ताईच्या बाजूनं, त्याला धमकी दिली. धमकी देणाऱ्या अरे ती जतची लोक आहेत, माझ्या मतदारसंघाची लोक आहेत, कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागताय? तुम्ही असले उद्योग करू नका. ती लोक जरी इथं आली असतील कामाच्या निमित्तानं, ते इथले मतदार आहेत, आणि त्याला धमक्या द्यायच्या भानगडीमध्ये तुम्ही अजिबात पडता कामा नये. नाहीतर बाबांनी सांगितलंय तुमची कापडं काढून घेणार, त्याला परत मी जबाबदार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे इथं, आणि तिथं स्मारक व्हावं अशी बोधिसत्वानं इथं भूमिका मांडली आहे. तर त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक पलूसमध्ये झालं पाहिजे. चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी झालं पाहिजे असंही मी इथं ऐकलं. तर त्या स्मारकासाठी आमचा पाठिंबा आहे. आणि ही नगर परिषद निवडून आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं भव्य दिव्य स्मारक करणं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं व्यापारी संकुल उभा करणं, या गोष्टीला आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही ते नक्की करू. त्यामध्ये कुठलीही कसली अडचण येणार नाही. आज जिल्ह्यामध्ये या प्रस्थापित पुढाऱ्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय. मी आज पलूसला आहे, इथले आमदार जतलाय, त्याचा भाऊचा तिथं पॅनल आहे, भाऊचा पोरगा उभा आहे, तो निवडून येतो का नाही अशा परिस्थितीत आहे. नगरसेवक पदाला इकडचा गडी कुठं अजून बाहेरच पडला नाही. ईश्वरपूरवाला ते म्हणत आघाडी करायची, आघाडी करायची, आघाडी करायची आहे. अरे ह्यांची आघाडीच कसली आहे कळना.
तो म्हणतोय आघाडी करायची आहे आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी प्रस्ताव दिलाय भाजपला, आम्ही आतनं तुमच्या सोबत येतो. ही असली आघाडी. हा, ती आघाडी कुठे गेली कळलंच नाही. अरे ह्यांचं पॅनेलच बाहेर नाही. ईश्वरपूर वाल्याचं मतदारसंघ सोडून बाहेर पॅनेलच नाही. पत्रकार राज्याचा नेता म्हणून मी म्हणलं होतं दूध नाही, धार देत नाही. मी रोज माहिती घेतोय, प्रत्येक घरात जाते, प्रत्येक घरात. बाबाला माहित आहे, बाबा त्यांचा जवळचा जीवाभावाचा सहकारी मित्र आहे. बाबाला सगळी अंडी पिल्ली माहित आहेत. रोज घराघरात. अरे 40 वर्ष ज्या माणसाने सत्ता केली त्यांनी फक्त अर्ज भरायचा असतो नगराध्यक्षाचा आणि एक भाषण करायचं असतं शेवटच्या दिवशी, हे आमच्या माणसाला निवडून द्या. काय परिस्थिती आहे दैनिक? कशामुळे झाली? आमच्यामुळे नाही. तुम्ही काम केलं नाही, तुम्ही लोकांना दिशा दिली नाही, तुम्ही इथल्या लोकांची नस ओळखली नाही. लोकांना पाहिजे काय, शहराला पाहिजे काय, शहराचा विकास म्हणजे काय हे त्यांनी जाणलं नाही, तशा पद्धतीनं पाहिलं नाही. म्हणून आज यांची वाईट अवस्था झाली आहे. जत मध्ये मला विरोध करायचा म्हणून सगळ्यांची आलाय सालाय सालाय शेवटच्या दिवसापर्यंत मिटिंगा 2-2. विश्वजित, विशाल, जयंतराव जिल्ह्यात कुठं जात नाहीत. ते पलसाला आलेत का एकत्रित? नाही. ते कडेगावला आलेत का? नाही. ते तासगावला आलेत का? नाही. ते मिरजेला गेले का एकत्र? नाही. ते सांगलीत गेले का? नाही. शिराळ्यात गेले का? नाही. ईश्वरपूरला एकत्र गेले का? नाही. ते जात आहे कुठं? जत नाहीतर आटपाडी. अरे काय तिथं काय शत्रू राष्ट्र आहे तुमचं? काय तिथं सगळेच मिळून येत आहे, सगळेच मिळून येत आहे. अरे माझा आरेवाडी बिरोबा बसलाय, बरोबर सगळी फिल्डिंग होते, सगळा यांचा इस्कूट झाला. काय नाही, जत मधनं तुतारीच गायब झाली. आता प्रचारच करायला येईल कोणाचं? काय करणार? शक्यच नाही ना. ही अवस्था या लोकांची. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहणं हे शहरासाठी चांगलं आहे. मग तुम्ही ठरवा गावातल्या लोकांनी. दुसऱ्या पार्टीबरोबर निधी येणार नाही तुम्हाला. कुठून येणार? कोण आणणार? म्हणजे मी विरोध पार्टीला आमचं सरकार निधी देणार नाही असं म्हणत नाही, नाहीतर बातम्या उलट्या लाव चाल. नाही, होत नाही ना, तसं शक्य नाही. या शहरामध्ये जर बाबांनी सांगितलं दरवर्षी 50 कोटी रुपयाचा निधी आम्ही देऊ, मी 100% सांगतो 50 कोटीचा निधी पलूसला मिळणार. कारण बाबा त्याशिवाय गप्प बसत नाही. जरचा हिशोब आता मग परत राग आले ते सगळे. जतला बरेच पैसे आणलेत, पण तुम्ही आधी वाचत असाल की प्रत्येक गोष्टीत जास्त पैसा जतला आणतोय म्हणजे आमचा बॅकलॉग आहे. हो, सगळं ढापाढापी इकडेच झालंय. इथं आलं तर हिथं बी नाही, मग गेलंय कुठं हा प्रश्न आहे. मी तिकडं म्हणतोय या ईश्वरपूरवाल्याने दिलं नाही, पोलीस कडेगाववाले पालक त्यांनी दिलं नाही. आता इकडं आलो तर तुमची भाषा ऐकल्यानंतर माझं डोकं असं सुन्न झालं. अरे गेलं कुठे हे पैसे? खाल्ले कुणी नेमके? ह्याच्यावर विचार करा. मी जिल्हा नियोजनला विधान परिषदेचा आमदार असल्यावरती एक पत्र दिलं होतं. माझं पत्र तिथं असेल की 1999 पासून 2014 पर्यंत जिल्हा नियोजननं किती पैसे खर्च केले आणि कुठं पैसे खर्च केले त्याची मला यादी द्या. बाबा अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्हा नियोजनकडं यादी नाही. जिथं 700-800 कोटी रुपये खर्च होतात त्यांच्याकडे यादी नाही, कुठं पैसे दिले. अरे मग हे काय करून आलाय? अरे आमच्या म्हसोबाची यात्रा 2000 साली झाली. वर्गणी कुणी कुणी दिली त्याची यादी आमच्याकडे आहे. बोकाड कितीचं आणलं, मसाला कितीचा आणला, आचार्याला किती दिलं, मंडपवाल्याला किती दिलं याची यादी आहे. लिंब किती आणली, कांदा किती आणलं, बटाट सगळं असतंय. आणि ती गावात चौकात लावते बोर्डावरती. खर्च, वर्गणी आली किती, खर्च झाला किती, शिल्लक किती, सगळ्या याद्या जुन्या. यांच्याकडे यादी नाही. अतिशय गंभीर भाव आहे, अतिशय गंभीर भाव आहे. ह्या लोकांनी फक्त ही सत्ता स्वतःसाठी वापरली आहे, जनतेसाठी वापरली नाही. एका संस्थेच्या 2 संस्था, 2 संस्थेच्या 4 संस्था, एका कारखान्याचा 2 कारखाना, 2 कारखान्याचे 4 कारखाने, याच्यासाठी हे वापरलंय. तुमच्या आमच्यासाठी वापरलं नाही मित्रांनो. हे नीटपणे तुम्ही समजून घ्या. म्हणून आमचा राग आहे, बाकी काय नाही. आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, कुणाशीच वैयक्तिक भांडण नाही. आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी विचारपूर्वक भाजपाच्या सोबत जाण्याची आवश्यकता आहे. भाजप ही देशाची गरज आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जगामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातात तेव्हा तुम्ही बघा आपला गडी सगळ्यात मध्यभागी असतो.
पंतप्रधान, अगोदरचे फोटो काढून बघा सगळ्या पंतप्रधानाचे. आता ही व्यासपीठ आहे, पृथ्वीराज बाबा शरद भाऊ मध्ये आहेत. का मध्ये आहेत? आपले नेते आहेत, बरोबर ना. त्यांची खुर्ची एका कडेला आहे का? या त्या कडेला आहे का? नाही, त्यांची खुर्ची बरोबर मध्ये आहे, सेंटरला आहे. म्हणजे ते नेते आहेत, म्हणजे ते लीडर आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचे सगळे दौरे 2014 पासूनचे बघा, आपला भादर सगळ्यात मध्ये आहे, बाकीच गडी कडणी आहे. अमेरिकावाला कडणी आहे, जपानवाला कडणी आहे, इंग्लंडवाला कडणी आहे, चीनवाला पण कडणी आहे. हे साधं सोपं काम नाही. काँग्रेसवाल्यांवर जरा डोक्यात घ्या. हे काय तिथं भाजप नाही, तिथं काँग्रेस नाही, तिथं राष्ट्रवादी नाही, सगळं बाहेरचं सगळं चाललंय. हो, बाहेरची लोक सुद्धा म्हणतात नरेंद्र मोदी साहेबांना विचारून करा. युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं, रशियाचा अध्यक्ष पण म्हणताय नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी, युक्रेनचा अध्यक्ष म्हणताय की नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी. तालिबान वाले मध्ये बाहेर आले, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब सांगतील तेच ऐकेन. आणि इथली लोक काही बोलतात, राव काही बोलतात. अरे राष्ट्रप्रथम जर ही भूमिका आपली असेल तर तुम्ही जरा परराष्ट्र धोरण काय चाललंय ह्याचा विचार करा, जगामध्ये काय चाललंय ह्याचा विचार करा. आज जगामध्ये नंबर 4 ला भारत देश आहे, पुढच्या वर्षी नंबर 3 ला येतोय आणि 2047 ला नंबर 1 ला येतोय. नंबर 1 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफ लावलं, 25% टॅरिफ म्हटले. काय झालं? दुसरा पंतप्रधान असता तर लोटांगण घातलं असतं. आपला गडी तिसऱ्या दिवशी चीन मध्ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाची वाट बघत होते, कधी फोन लावतोय आणि कधी बोलतोय. ही ताकद आहे भारताची. असं परत होणे नाही, नीट समजून घ्या. आपल्या देशात 2 देश होते, काश्मीर आणि भारत. काश्मीर मध्ये आपलं काय चालत नव्हतं, आपलं संविधान चालत नव्हतं, आपला कायदा चालत नव्हता, आपला तिरंगा ध्वज तिथं फडकवला जात नव्हता. 2 विधान, 2 निशान आणि 2 प्रधान होते. भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की 370 कलम आम्ही हटवणार आणि ते हटवला. अतिरेकी लोक बोलले, तिथली लोक बोलले रक्ताचे पाठ वाहतील, एक थेंब सुद्धा रक्त तेव्हा वाहिलं नाही. ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मित्रांनो, ही क्षमता आहे. आणि त्या क्षमतेबरोबर आपण सगळ्यांनी जाण्याची आवश्यकता आहे. नाही गेलो तर आपलं नुकसान आहे. आणि म्हणून पलूस मधल्या सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो, एक चांगलं कुटुंब राजकारणामध्ये पुढे येत आहे. ते काय राजकारणामध्ये पूर्वी नव्हते. बाबाने आता फोटो दाखवला. एक व्यावसायिक कुटुंब, स्वतःच्या पायावरती उभा राहिलेलं, स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलेलं हे नलावडे घराणं, हे जर आपल्या शहरासाठी चांगल्या भावनेनं पुढे आला असेल आणि शहराचा कायापालट करण्यासाठी स्वतः तन मन धनानं उतरण्याची हिंमत ठेवत असेल तर पलोस गावातल्या तमाम युवा मित्रांनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महिला भगिनींनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला जर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवला तर पुढच्या 5 वर्षामध्ये पलूस शहर चांगल्या पद्धतीनं बदललेला असेल, हा विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो. आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की 2 तारखेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पॅनलला तुम्ही भरघोस मताने विजय करावं. आणि पृथ्वीराज बाबा जिथं मला म्हणतील इकडे चल, मी त्यांच्या सोबत पलूसचा विकास करण्यासाठी जिथं जिथं जावं लागेल तिथं तिथं जाऊ. देवेंद्र फडणवीस साहेब इतका ताकदवान माणूस आहे, इतका क्षमतावान माणूस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बदल जो आज घडतोय तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे घडतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ माननीय पृथ्वीराज बाबांना आहे. आणि त्यामुळं या संधीचा फायदा तुम्ही 1,00,000% करून घ्या, एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि हे सगळे आमचे उमेदवार जे आहेत व्यासपीठावरचे, मला वाटतं एकच ज्येष्ठ नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, बाकीचे सगळे तरुण चेहरे आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, शिकल्या सवरलेले आहेत. आणि त्यांना काहीतरी या गावासाठी करायची त्यांची भावना आहे. त्यांनी आता एक मित्रांनी सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्टर होणार नाही. अतिशय महत्वाचा विषय आहे ना.
लोकांना वाटतं नगरसेवक झाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, कॉन्ट्रॅक्टर झाला का पैसे मिळतात. त्यांनी घोषणा करून टाकली की कोणीही काम करणार नाही, काम केला तर आम्ही त्याचा राजीनामा घेऊ. इतका मोठा निर्णय येतो. आणि मित्रांनो, म्हणून ही अशी सगळी तरुण पिढी आपल्या समोर येते, त्यांचा चांगला फायदा करून घ्या. आणि त्यांचा फायदा जर तुम्ही आता करून घेतला, 2 तारखेला त्यांना निवडून दिलं, तर शहराचा नक्की फायदा केल्याशिवाय ही आमची तरुण मित्र मंडळी राहणार नाहीत. एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि पृथ्वीराज बाबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जे पॅनल उभा केलेला आहे, नक्की हे पॅनल निवडून येणार आहे. आणि 3 तारखेला निवडून आल्याच्या नंतर आपण ही आपली सगळी गडी घेऊन नागपूरला नक्की जाऊ, देवाभाऊंच्या आशीर्वाद घेण्यासाठी, चंद्रकांत दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी, आणि आपल्या पलूसला काहीतरी त्यांनी द्यावं ही मागणी करण्यासाठी आम्ही नक्की जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.